नाही, मलाही रात्री उशिरा माहिती मिळाली की हा अहवाल रात्री उशिरा सबमिट झालाय. मी काल माननीय मुख्यमंत्री यांची या विषयात भेट घेतली की दिरंगाई नको, लवकरात लवकर अहवाल पाहिजे. काल रुपालाताई चाकणकर सुद्धा यांनी प्रेस घेतली, त्यातही त्यांनी सांगितलं की दिरंगाई होणार नाही. माझ्या माहितीनुसार हा अहवाल रात्री तो सबमिट झालाय आणि येणाऱ्या काही दिवसातच, म्हणजे मला वाटतं उद्या परवाच त्याच्यावर कठोरातले कठोर निर्णय, कारवाई आम्हाला अपेक्षित आहे. एकीकडे हे तुम्ही कारवाई अपेक्षित आहे म्हणताय, दुसरीकडे IME आता संघटना स्वतः घटकांच्या पाठीशी उभी राहताना दिसत आहे. त्या पद्धतीने वक्तव्य आलेलं संतोष कदमांचं IME अध्यक्ष, त्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघताय आणि काय या संदर्भात मागणी करताय? मी सकाळी सोशल मीडियाद्वारे एका चॅनललाच कदमांचं वक्तव्य पाहिलं आणि मला तर आश्चर्य वाटलं की डॉक्टर कदम एवढं सरळ सरळ खोटं बोलत आहेत आणि डॉक्टर असूनही त्यांचा अभ्यास कच्चा आहे. कारण त्यांनी असं म्हटलंय की डॉक्टर घैसास यांनी त्या ठिकाणी इस्टिमेट दिलं, पण 10 लाख रुपये डिपॉझिटची पावती त्यांनी दिलेली आहे. हे कदमांनी नीट डिपॉझिटची पावती बघावी. त्यांचं असं म्हणणं की घैसासांची चूक नाही, केळकरांची चूक आहे, असं कोण म्हणतंय? कदम म्हणतात. याच्यावरही अनालिसिस होणं गरजेचं आहे. दुसरं, त्यांनी त्या गर्भवती मातेला, जी खऱ्या अर्थानं यांच्या चुकीमुळे स्वर्गवासी झाली आहे, तिला बदनाम करण्याचं काम कदम साहेब आपण केले, ते थांबवावं. आपण डॉक्टर आहात, आपला अभ्यास या विषयातला असला पाहिजे. कारण आपण म्हणताय की त्यांना कॅन्सर होता, केमोथेरपी झाली, त्याचबरोबर रेडिओथेरपी झाली, पण अशा थेरपीमध्ये 8 महिन्याचं बाळंतपण राहू शकते का? आपण विचार करायला पाहिजे. आणि अशी कसलीही थेरपी त्या ठिकाणी झालेली नाहीये, हे अहवालात स्पष्ट होईल. मी मुद्दामून काही गोष्टी लिहून आणल्या. त्याच्यानुसार 4/4/2024ला घैसासांना ज्यावेळेस आमचं पेशंट भेटलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर मानसी घैसास यांच्याकडे आपण IVF ची ट्रीटमेंट करा. आणि ज्यावेळेस आमचं पेशंट मानसी घैसासांकडे गेले, त्यांना तिथं परिपूर्ण वाटलं नाही, म्हणून त्या इंदिरा IVFला गेल्या. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष ट्रीटमेंट हे घैसास करत होते. त्यांना माहिती होतं की ही प्रेग्नंट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की 2 एप्रिलला त्यांनी अपॉइंटमेंट घैसासांनी त्यांना दिली होती. 15 मार्च 2025ला त्यांनी घैसासांची भेट घेतली आणि भेटी दरम्यान त्यांना कळलं की ही ट्रीटमेंट आहे, ही इंदिरा IVFला घेतली आहे, त्या मानसी घैसासांकडे घेतली नाही. आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं पूर्वगृह दूषित त्यांनी त्या ठिकाणी 20 लाख मागितले, नंतर 10 लाख सांगितले आणि डिपॉझिटही लिहून दिलं. हा सगळा इतिहास आहे. मला असं वाटतं, मी मागेही म्हटलं, जर आपण सुशांत भिसे आणि घैसास यांचे जर आपण फोन रेकॉर्डिंग जर खऱ्या अर्थानं चेक केले तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि या ठिकाणी पेशंटला कुठल्याही प्रकारचं केमो असेल, रेडिओ असेल, ही झालेली नसताना आपण आपल्या माणसाला वाचवण्यासाठी कदम साहेब एका मातेवर जे आरोप करतायत ते आरोप करत असताना आपण विचार केला पाहिजे. आपल्याही घरात मुलगी आहे, आपल्या घरातही बायको आहे, अशा प्रकारचे आरोप आपण करता कामा नये. मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.